नमस्कार मैत्रिणींनो, स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुमच्या सोबत शेवची भाजी कशी बनवतात ती शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी साहित्य काढलेलं मी. कांदा एकदम जितका बारीक होईल तितका चिरून घ्यायचा. जेवढा बारीक करता येईल तेवढा करून घ्यायचा. नंतर या हिरव्या मिरच्या 2-3 यांना मी मीठ लावून ठेवून दिलेले 10-15 मिनिटापासून. नंतर एक टमाटा चिरलेला आहे, थोडी कोथिंबीर आणि 7-8 लसूणच्या पाकळ्यांचं मी असं बारीक हे करून घेतलेलं आहे, बारीक कूट. आणि एवढी शेव घेतलेली आहे आणि हे शेवचं असं बारीक कूट करून घेतलंय मिक्सरवर मी 3-4 चमचे. हे आपण टाकणार आहे भाजीमध्ये घट्टपणासाठी थोडस. नंतर हे तडक्यासाठी थोडेसे बारीक लसूण चिरून घेतलेत मी अशा प्रमाणात गोल गोल बारीक चिरून घेतले आणि थोडी एक मिरची लाल अशी तोडून घेतलेली तुकड्यांनी आणि जिरं आणि कढीपत्ता याचा तडका आपण नंतर मारणार आहे. किंवा तडका ज्याला मारायचा नसेल मग त्यांनी डायरेक्ट इथं सगळ्या वस्तू ह्या आपण टाकून दिला तरी चालेल. तडका मारला पाहिजे असं काही नाहीये. तर तुम्हाला मारायचं नसेल तर ह्या वस्तू सगळ्या इथेच टाकून दिलेल्या फोडणीत तरी चालतील. तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. कढईत तेल टाकू. 2 पळ्या तेल टाकले मी. त्याच्यात जिरं काही टाकणार नाही मी, मोहरी जिरं. आणि तडका मारल्याने पुन्हा जास्त जास्त होऊन जातं, मग ते चांगलं वाटत नाही भाजीमध्ये. डायरेक्ट कांदा तळणार आहे मी आधी. 2 कांदे तर बारीक चिरून घेतलेत मी. कांद्याला थोडं मीठ टाकून द्यायचं, नाही तर ते कांदे असे फिके फिके लागतात भाजीमध्ये. तर मिरची टाकून द्यायच्या. लसूणचं जाडसर पेस्ट केलंय ते पण टाकून द्यायचं आणि टमाटे बी टाकून द्यायचे. 1 टमाटा चिरलाय मी आणि कोथिंबीर टाकून द्यायची. बाकीची कोथिंबीर नंतर टाकू.
हिरवी मिरचीचीच करतोय आपण ही भाजी. तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या टाका तुम्ही. मी 3 टाकलेले आहे. आता हे शेवचं मी असं बारीक करून घेतलं मिक्सरवर, ते टाकून द्यायचं. गॅस बारीक करून घ्यायचं. किंचित परतवून घ्यायचं त्याला, जास्त नाही होऊ द्यायचं त्याला. आणि पाणी गरम केलेलं आहे मी. थोडी हळद टाकून द्यायची. एक चिमूट हिंग टाकून द्यायचा. पाणी सोडून द्यायचं त्याच्यात. असं थोडं उकळले का थोडं झाकण ठेवून द्यायचं तिच्यावर. कांदा टोमॅटो मऊन जातो थोडा. 2-3 मिनिटं होऊ द्यायचं तिला. नंतर आपण शेव सोडू द्यायचं. गॅस मंद करून द्यायचा. तुम्हाला वाटलं तर याच्यात 1 चमचा मसाला टाकू शकता तुम्ही. मी काही टाकत नाही मसाला. अशी पण छान लागते ती, आणि मसाला टाकून पण छान लागते. तुमच्या आवडीनुसार करा. आता हे सार उकळून गेलं आहे थोडं. 1-2 मिनिट, 1-2 मिनिटं उकळवलं मी त्याला. 1-2 मिनिटं. आता शेव सोडून देऊ आपण. पाणी शोषेल की अजून. पाणी कमी होऊन जाईल हे सारं. आता हिला आपण इकडे ठेवून देऊ आणि तडका टाकून देऊ त्याच्यावर. शेव शिजण्यासाठी थोडं 1-अर्धा मिनिट झाकण ठेवून देऊ आणि गॅस सुरू करून देऊ. मंद आच करून द्यायची. आता याच्यात मी तेल टाकलं 1-1.5 पळी. एकदा चाळून दिली मी तिला. आता हे लसूण तळून घ्यायचे याच्यामध्ये. बारीक काप करून घेतले मी गोल गोल. थोडे सोनेरी होऊ द्यायचे त्यांना. आता जिरं टाकून द्यायचं याच्यात. गॅस बंद करून द्यायचा.
आणि मिरच्या टाकून द्यायच्या, लाल मिरच्या. एक मिरची तोडली मी. थोडी कोथिंबीर टाकून द्यायची. तडका भाजीवर टाकला मी. असं तडका मारून दिलाय मी याला. आता भाजी पण होऊन गेली, शेव पण छान शिजून गेली. तुम्हाला वाटलं तर कमी सार करायचा. अशा पद्धतीने शिजून गेलेली शेव पण मऊन गेली. किंचित 80% होऊ द्यायची शेवला. गॅस बंद केलाय मी. अशा प्रकारे मैत्रिणींनो शेवची भाजी तयार आहे आपली. आता याच्यात तुम्हाला वाटलं तर ह्या स्टेजला मसाला टाकू शकता. नाही टाकायचं असेल तर अशी पण छान लागते ही भाजी. मैत्रिणींनो अशा प्रकारे आपली शेवची भाजी तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू.